हॅलो फ्रेंड्स, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या मनापासून स्वागत करते। तर आज आपण बघा इथं 38 साईजचा प्रिन्सेस कट ब्लाउज आहे, त्याची संपूर्ण शिलाई बघणार आहोत। त्याचबरोबर पुढचा पार्ट सुद्धा आपण कसा शिवायचा ते एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी इथं दाखवणार आहे। तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। बघा इथं पाठीमागचा भाग आणि बाह्य आहेत मी इथं तयार करून घेतले आहे। आता पुढचे पार्ट कसे जोडायचे, पफ येण्यासाठी एक ट्रिक वापरायची आहे, ते आता इथं बघूया आपण। इथे बघा आता पुढचे पार्ट आपल्याला जोडायचे आहे। तर बघा इथं प्रिन्सेस कट ब्लाउजची कटोरी होती ती खालच्या साईडला ठेवली मी आणि वरच्या साईडला साईड पीस ठेवलंय। या पद्धतीने अर्धा इंचावरती आपल्याला टिप टाकून घ्यायची आहे। हे पाया पद्धतीने डबल टिप लगेच टाकायची आहे। हे बघा, तर या ब्लाउजची तुम्ही पेपर कटिंग पाहिली नसेल तर चॅनलवरती अपलोड केलेली आहे। आता बघा आणखी पफ व्यवस्थित येण्यासाठी फिटिंगमध्ये ब्लाउज बसण्यासाठी तर बघा हे टोक आहे समोरचे व्यवस्थित एकमेकांवरती ठेवायचे आणि इथून बघा शिलाई मारली तिथून आपल्याला 2 इंचावरती एक मार्क करायचं आहे आणि तिथून पाव इंचापेक्षा कमी इथं एक लाईन ओढून घ्यायची बघा आणि तिथं आपल्याला डबल टिप टाकून घ्यायची इथं। हे बघा एकदम व्यवस्थित पफ येतो आणि फिटिंगला सुद्धा ब्लाउज एकदम व्यवस्थित बसतो तो। आता बघा क्रॉसपट्टी खालच्या साईडला अर्धा इंचावरती टिप टाकून शिवायची आहे। हे बघा उरली तर चालेल कारण एक्स्ट्राची कटिंग केलेली होती। डबल टिप टाकून घ्यायची। हे बघा या पद्धतीने बघा इथं एक्स्ट्राची क्रॉसपट्टी आहे तिथं कट करायची आपल्याला। बघा पफ किती छान आलेला आहे। दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने इथं शिवून घ्यायचं आहे। हे बघा कटोरी जी प्रिन्सेसची खालच्या बाजूला ठेवली मी आणि साईड पीस आहे ते वरून जसा आहे तसा आपल्याला इथं शिवायचं आहे, ओढायचं नाही आहे। हे बघा गोल राऊंड मध्ये फिरवत इथं शिवून घेतलं मी। डबल टिप लगेच टाकायची आहे। हे बघा असं या पद्धतीने शिवून घ्यायचं आहे। आता त्या बाजूला आपण जसा मधला जो टक्स घेतला तसा या साईडला सुद्धा आपल्याला घ्यायचा आहे बघा 2 इंच। तर हे 36 पासून तर 38 किंवा 42 पर्यंत 2 इंच घ्यायचं आणि 28 ते 34 पर्यंत 1.5 इंच घ्यायचं आहे। बघा या पद्धतीने पफ मस्त आलेला आहे इथं। आता बघा आपल्याला क्रॉसपट्टी जॉईंट करायची आहे। अर्धा इंचावरती इथं टिप टाकून या पद्धतीने हे बघा तर डबल टिप लगेच टाकायची। बघा या पद्धतीने आता एक्स्ट्राची क्रॉसपट्टी दिसते ती इथं कट करून घ्यायचं। आता इथं आपल्याला लूप्सपट्टी लावायची आहे। तर इथं बघा तुम्ही 1.25 इंच किंवा 2 इंच 2.25 इंच मोठं माप राहिलं त्या पद्धतीने ही पट्टी घ्यायची असते, कारण जेव्हा हुक लावतो आपण तेव्हा मध्यभागी असं गॅप दिसतो। तर तुम्ही 2 किंवा 2.25 इंचची जरी पट्टी घेतली तर मधला गॅप दिसत नाही। तर हे लक्षात ठेवायचं, त्याच्यानुसारच आपल्याला पट्टी जॉईंट करायची आहे जसं मी दाखवते तसं। तर बघा इथं या पद्धतीने शिवून घेतली। आता या पद्धतीने पलटवायचं आपल्याला। हे बघा आतमध्ये खालच्या साईडला कापड व्यवस्थित धरायचा, या पद्धतीने पलटवून घ्यायचं आणि इथं सेंटरला आपल्याला एक टिप टाकायची असते। एक्स्ट्राचा पार्ट कट करून घ्यायचा। आता बघा इथं दुसऱ्या साईडला आपल्याला पट्टी जॉईंट करायची असते, ती सरळ बाजू राहते त्याच्यावरती ठेवून ही पट्टी आपल्याला जॉईंट करायची असते। तर ही पट्टी तुम्ही 1.5 इंचाची ठेवायची। हे बघा असं जॉईंट करायची, परत वरून आपल्याला दाब टिप द्यायची आहे। हे बघा एक्स्ट्राचे धागे वगैरे कट करून घ्यायचे। आता बघा इथं कॉर्नरला एकदम असं फिनिशिंगमध्ये इथं आपल्याला टिप टाकून घ्यायची, म्हणजे जेवढं आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग राहील तेवढं छान दिसतं ब्लाऊज घातल्यावर, त्याचं लुक एकदम भारी येतो। हे बघा एक्स्ट्राचं कट केलं मी। आता इथं पुढचा गळा आपल्याला या पद्धतीने बघा पट्ट्या दोघं शिवून झाल्यावरती आपल्याला गळपट्टी लावायची अगोदर या पद्धतीने चेक करायचं आहे। किंचित असं थोडासा गळा जो आहे तर खालच्या बाजूने असा कट करून घ्यायचा। हे बघा या पद्धतीने घातल्यावरती तो एकदम पसरट असा बसतो, म्हणजे ओढलं जात नाही काखेमध्ये। आता बघा इथं डबल पट्टी घेतलेली मी, इथं आपल्याला पाव इंचावरती ती पट्टी इथं शिवायची आहे। बघा या जसं मी दाखवते तसं छोटे छोटे कट मारायचे आहे,
जेणेकरून आपला गळा आपण शिवतोय तो एकदम गळपट्टी आहे ती फिनिशिंगमध्ये त्या साईडला उलट्या साईडला पलटवली जाईल। हे बघा या पद्धतीने कट मारल्याने काय होतं की गळा एकदम फिनिशिंगमध्ये पलटवला जातो। आता पुढच्या साईडला इथं डबल टिप टाकून शिलाई लॉक करायची आहे जेणेकरून शिलाई निघणार नाही। इथं बघा मागच्या साईडला सुद्धा फिनिशिंगमध्ये इथं पट्टी शिवून घेतली आपण। तर इथं बघा ही पट्टी आहे ती 1.5 इंचची घेतलेली आहे मी आणि तिरकस अशा पट्ट्या कट करायच्या असत्या गळपट्टी लावायची असेल तर हे बघा शोल्डर पासून ही पट्टी आपल्याला जॉईंट करत यायचं आहे। पट्टीला थोडंसं बघा किंचित असं ओढायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं बघा कॉर्नरला अर्धा इंच पट्टी सोडून द्यायची आहे। हे बघा आता दुसरा पार्ट आपण शिवला होता तो त्याच्यावरती ठेवून दोघं पार्ट आहे ते व्यवस्थित चेक करायचे, कारण पट्टी आपण शिवून घेतो आणि त्याच्यानंतर आपण जर चेक केलं तर पुढच्या ज्या पट्ट्या राहतात म्हणजे दोघं पार्ट आहे ते खालीवर होतात, तसं होऊ नये याची काळजी पहिलेच घ्यायची आहे। त्याच्यानंतरच पट्टीला असे कट मारायचे आणि पलटवून घ्यायचं आहे। हे बघा जसं मी दाखवते तसं या पद्धतीने शिवून घ्यायची आहे। बघा फिनिशिंगमध्ये धागे वगैरे लगेच कट करायचे। हे बघा आता दोघं पार्ट आपले इथं शिवून झालेले आणि फिनिशिंगमध्ये आलेले आहेत बघा, खालीवर बिलकुल नाही। आता बघा आपल्याला इथं ब्लाऊजची फिटिंग करायची आहे, त्यासाठी पाठीमागचा भाग आहे तो खालच्या साईडला सरळ बाजू करून ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती उलट्या बाजूने पुढचा जो पार्ट आहे एका साईडचा तो ठेवायचा। हे बघा शोल्डर जॉईंट करायचे अर्ध्या इंचावरती टीप टाकून, त्याच्यानंतर इथं हे बघा दोघं पार्ट आहे पुढचे मागचे चेक करायचे। एक्स्ट्राचा पार्ट असेल तर इथं लगेच कट करायचा आहे, कारण फिटिंग करताना आपल्याला अडचण येते, तर पहिलेच ही काळजी करायची आणि कट करून घ्यायचं। बघा आता एका साईडचं ते शिवून झालेलं आहे आपलं। आता दुसऱ्या साईडला सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला दुसरा पार्ट शिवायचा आहे। हे बघा तर फिटिंगच्या बाबतीमध्ये तुम्हाला जर काय अडचणी येत असतील तर हा व्हिडिओ बघून नक्की तुम्हाला मदत होणार आहे। तर बघा इथं व्यवस्थित अशी टिप टाकून घ्यायची, 2-3 टिपा एक्स्ट्राच्या टाकायच्या जेणेकरून शोल्डर आपला एकदम व्यवस्थित इथं फिटिंगमध्ये राहील। आता बघा या साईडला सुद्धा किंचित थोडंसं एक्स्ट्राचं आहे ते कट करून घ्यायचं। हे बघा आता इथं आपल्याला बाही जॉईंट करायची आहे, तर इथं बघा दोघं पार्ट इथे चेक करून घेतले। आता इथं थोडंसं किंचित बाहेर दिसत होतं बघा, त्याला सुद्धा इथं व्यवस्थित इथं कट करून घेतलं मी। आता वरच्या साईडला पाठीमागचा भाग आहे आणि समोरच्या भागाला इथं पुढे आहे तो पुढचा भाग आहे बघा, तर तसंच इथं आपल्याला बाही चेक करून घ्यायची। हे बघा या पद्धतीने बाहीला घडी करायची, मध्ये सेंटर काढायचा, शोल्डरच्या मध्यभागी इथं आपण जिथे टीप टाकली आहे तिथं ते सेंटर काढलं आहे आपण ते ठेवायचं आणि तिथून आपल्याला ही बाही शिवायला सुरुवात करायची आहे। बघा या पद्धतीने अर्ध्या इंचावरती आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे। बघा व्यवस्थित शिवून घ्यायची। तर तुम्ही जर नवीनच ब्लाऊज शिकत असाल तर ब्लाऊजला फिनिशिंग येण्यासाठी व्यवस्थित अस्तर कसं जोडायचं, तर कोणत्या कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी लागते, तर ते तुम्ही हा व्हिडिओ बघून तुम्हाला नक्की समजलं असेल। तर फिटिंगच्या बाबतीमध्ये सुद्धा बघा फिटिंग जर ब्लाऊजला बरोबर राहिली तर आपलं ब्लाऊज सुद्धा फिनिशिंगमध्ये राहतं। आता बघा बाही जोडताना सुद्धा दोघं साईडच्या बाह्या आपण सेम घेतल्या की नाही ते चेक करायच्या। आता इथं बघा मी दोघं पाठीमागचे भाग इथं सरळ बाजू कडून असे बघा ठेवलेले आहे आणि इथं पाव इंचावरती टीप टाकून घेतली। एक्स्ट्राचं फॅब्रिक दिसते ते कट करून घ्यायचं। इथं बघू शकता तुम्ही व्यवस्थित बघा। आता दुसऱ्या साईडला सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला बाहीचा सेंटर काढायचा आहे। हे बघा एक्स्ट्राचं बाहीला सुद्धा चेक करायचं खालीवर आहे की नाही ते, तर बघा या पद्धतीने एक्स्ट्राचं असेल तर कट करून घ्यायचं, बाहीचा सेंटर काढायचा। त्याच्यानंतर बघा सेंटरला आपण शोल्डर जॉईंट केलं आहे तिथं बाहीचं सेंटर ठेवायचं आणि अर्धी आपल्याला बाही एका साईडची शिवून घ्यायची आहे। हे बघा ओढायची नाही आहे, जशी आहे तशी आपल्याला इथं शिवून घ्यायची आहे। तर हे बघू शकता इथं या पद्धतीने बाही शिवून घ्यायची।
दुसऱ्या साईडला सुद्धा त्याच पद्धतीने व्यवस्थित पकडत इथं आपल्याला बाही शिवायची आहे. इथं बघू शकता. तर हे 38 साईजचं प्रिन्सेस कट 3 पीसचं आहे, क्रॉसपट्टी प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे. याचं पेपर पॅटर्नचा व्हिडिओ आणि बरेचसे व्हिडिओ अस्तर वगैरे कसं जोडायचं त्याचे बरेचसे व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेले आहे, तुम्ही पाहू शकता. तर इथं बाह्या बघा बरोबर आलेल्या दोघं साईडच्या. आता इथं काय करायचं की एका साईडला आहे बघा सरळ बाजू असेल तिथून आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे. व्यवस्थित बघा चेक करून घ्यायचं. सरळ बाजूकडून सर्वात पहिले आपल्याला पाव इंचावरती टीप टाकायची असते. तर आतल्या साईडला आपल्याला फिनिशिंगमध्ये ब्लाऊज राहतो, म्हणजे धागे वगैरे निघत नाही ब्लाऊजचे. हे बघा एक्स्ट्राचं पार्ट आहे ते कट करून घ्यायचं. आता बघा इथं ब्लाऊज आहे तो उलट्या साईडने फिरून घ्यायचा आहे, उलटं करून घ्यायचा आणि सेंटरला इथं आपल्याला टीप टाकायची आहे पाव इंचावरती. त्या साईडला आपण जशी टाकली तशी या साईडला सुद्धा आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे. हे बघा व्यवस्थितपणे व्यवस्थित धरायचं आहे. अस्तर आणि कापड बरोबर आहे की नाही ते, आणि अशी सरळ अशी आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे. आता इथं आपल्याला मापे टाकायची आहेत. तर इथं बघा 6.5 इंच दंडघेर होता ब्लाऊजचा आणि इथं बघा छातीचा चौथा भाग टाकायचा असतो 9.5 इंच. पण इथं 9.5 इंच न टाकता 9.25 इंच टाकायचं, म्हणजे काय होतं ते कापड नवीन आहे, ब्लाऊजला मापाला दिलेलं राहतं, ते इथं यूज झालेलं असतं. तर थोडंसं काखेमध्ये सेल ठेवायचं जेणेकरून ब्लाऊज घातल्यावरती एकदम फिनिशिंगमध्ये व्यवस्थित बसेल. आणि हे कस्टमरचं ब्लाऊज आहे, त्यांना एकदम परफेक्ट असं बसलं आहे, एकदम छान फिटिंगमध्ये. हे बघा या पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने इथं कोपऱ्यावरती टीप टाकायची आहे पाव इंचावरती. हे बघा या पद्धतीने टीप टाकून घ्यायची. आता याच पद्धतीने आपल्याला इथं 6.5 इंच दंडघेर मोजायचं आहे. इथं 9.25 इंच घ्यायचं आहे, म्हणजे आपण पट्टी जोडली ती एक्स्ट्राची आहे, ती पट्टी सोडून आपल्याला इथं माप टाकायचं आहे. हे बघा खालच्या साईडला मी इथं 8.5 इंचावरती मार्क केलं आहे. हे बघा या पद्धतीने. आता ही टीप येते सरळ असं तुम्ही पट्टीने आखून टीप टाकू शकता असं सरळ. हे बघा दोघं साईड व्यवस्थित आलेले आहे. आता इथे आपल्याला दोरी लावायची आहे ब्लाऊजला. तर जिथे शिलाई मारली तिथून आपण खालच्या साईडला 2.5 इंचावरती टीप टाकायची, म्हणजे मार्क करायचे आहे आणि तिथून मोजून तुम्ही इथं दोघं साईडला मार्क करून घ्यायचं खडूने. आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला लटकन लावायचं असतं. तर इथं बघा ब्लाऊज एकदम फिनिशिंगमध्ये आपला इथं रेडी आहे. फिटिंगची टीपसुद्धा एकदम सरळ आलेली आहे. बघा पफसुद्धा एकदम व्यवस्थित आहे. तर इथं ब्लाऊजला आता सिंपल असं लटकन मी इथं तयार केलं आहे. ते बघा आता इथं आपण खडूने मार्क केलं होतं, तर या पद्धतीने इथं ठेवायचं आहे आणि शिवून घ्यायचे. हे बघा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे ते सुद्धा कमेंट करायला विसरू नका. आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद.